अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। ओडिसामधून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणाऱ्या एका आरोपीला नागपूर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे। पोलीस स्टेशन तहसील हद्दीचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध गांजा ह्याच वाहतूक होणार आहे। त्या हिशोबाने आमच्या डीबी टीमने सापळा रचला होता आणि बगदादी शहा दर्गा गार्डलाईन या परिसरात आरोपी जिलू प्रमोद कुमार नायक वय 32 वर्ष राहणार गाव कलिंगा पदर जारगर तारसिंग राज्य उडीसा हा त्याच्या सुटकेसमध्ये 7.965 ग्राम म्हणजे जवळपास 8 किलो गांजा एकूण किंमत रुपये 1,59,300 रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे। त्याच्यावर रेड कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे। सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे। आम्ही तपासात ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने निष्पन्न करू आणि तपासात ह्या ओरिसा येथून आलेला आहे आणि सध्या कॉन्टॅक्ट पर्सन इथला त्याचा कोण आहे, कोणाला भेटायला आला होता, कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता, ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होते। ही कारवाई आमचे डीबीचे PSI रसूल शेख त्यांचे डीबी पथकाचे श्री चेतन माटे, श्री प्रदीप सोनटक्के त्याच्यासह एक मिनिट पॉज कर। नागपूर पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थ पसरवण्याच्या प्रयत्नांना आळा बसला आहे।